अस्तगाव फाटा इथं पत्र्याच्या गाळ्यासमोर झोपलेल्या तिघांना मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास राहता पोलिसांनी अटक केली। 4 डिसेंबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास अस्तगाव फाटा इथं येथील एका पत्र्याच्या गाळ्यासमोर यातील फिर्यादी व सहकारी झोपेत असताना अज्ञात 4 अनोळखी इसमांनी त्यांना दगडानं डोक्यात मारहाण करून जखमी केले। त्यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल व बवाना बंजारा यांच्या गळ्यातील चांदीची चेन व जिओ कंपनीचा मोबाईल बळजबरीनं काढून घेऊन निघून गेले। याबाबत राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 10557/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309 635 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपीनं दिलेल्या वर्णनावरून सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे शिर्डी तालुका राहता येथील रहिवासी असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्यानं त्यावरून राहता पोलीस स्टेशनचे पौसई किरण साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल AM झिने, SB नरोडे, RB बर्डे, VP बंडोरे, AR गवाजे, SR मालवणकर, इरफान शेख, अशोक शिंदे यांनी शिर्डी परिसरात 2 दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार आदेश उर्फ सोनू दत्तात्रय नागरगोजे राहणार शिवाजीनगर शिर्डी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं त्याच्या 3 साथीदारांच्या मदतीनं गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरलेला 8,000 रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला। सदर आरोपीच्या साथीदारांची नावं निष्पन्न करण्यात आली असून पोलीस पथक कसोशीनं शोध घेत आहे। सदर आरोपींकडून अशा प्रकारे जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद राहता।